आणि आता अहिल्यानगरमधल्या बातमीचं एक मोठी अपडेट आहे। अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात 6वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला झाला होता। या घटनेला आता 15 दिवस उलटून गेले तरी सुद्धा अजूनही आरोपी फरारच आहे। या प्रकरणातील आरोपीचा शोध लागावा यासाठी अहिल्यानगर पोलिसांनी आरोपीच्या रेखाचित्राचं स्केच जारी केलेलं आहे। तर माहिती देणाऱ्या तब्बल 2 लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे। विशेष म्हणजे माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं। त्यामुळे नागरिकांनी निसंकोचपणे पुढे येत आरोपीबाबत माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलंय। 50 दिवस उलटले तरी आरोपी अजूनही फरार आहे। माहिती देणाऱ्याला 2 लाखांचं बक्षीस देण्यात येणार आहे आणि स्केचही जारी करण्यात आलंय। आरोपीची माहिती देणाऱ्याला 2 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आले। पोलिसांकडून आरोपीचं स्केच जारी करण्यात आले। संगमनेर ॲसिड हल्ल्यातील आरोपी 50 दिवसानंतरही अजूनही फरार आहे। पंधरा दिवस उलटूनही अजूनही आरोपी फरार असल्यामुळे आता पोलिसांनी 2 लाखांचं बक्षीस जाहीर केले। प्रसाद शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अपडेट्स देत आहेत। प्रसाद, स्केच जारी केलेला आहे, 2 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे, पण 15 दिवस पोलीस काय करत होते? पोलिसांचे काय प्रयत्न या केसमध्ये आरोपीला पकडण्यासाठी सुरू होते? नक्कीच वडगाव पान येथे बालिकेवर ॲसिड हल्ला झाला होता। ज्या घटनास्थळावर ॲसिड हल्ला झाला त्या ठिकाणी आसपास सीसीटीव्ही नसल्या त्याचा शोध घेण्यासाठी अडचण निर्माण होत होती, परंतु पोलिसांनी आणि तांत्रिकदृष्ट्या माहितीच्या आधारे आरोपीचा स्केच तयार केला आणि आज आरोपीचा स्केच सर्वत्र प्रसारित करून 2 लाखाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे। जो कोणी आरोपीचा तपास पत्ता देईल त्याच्यासाठी 2 लाखाचं बक्षीस पोलीस प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी पोलिसांचा देखील संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे। धन्यवाद प्रसाद दिलेल्या अपडेट्सबद्दल।